हवा हवा राणी हवा एका राज्याची राणी रोज रात्री 12 वाजता 12 चपलांचे जोड घेऊन गायब व्हायची पानी फिर न दो ग्यारह आणि कोणाला पत्ताही लागायचा नाही. राजा का चढ़ गया पारा खबरी को पास पुकार पण एके दिवशी ही गोष्ट राजाला समजते आणि राजा आपल्या खबरीला राणीच्या पाठीमागे लावतो. तेव्हा समजतं की दोजख में जाते देखा दोजक म्हणजे पाताळात जाते राक्षसांसोबत डान्स करण्यासाठी. 15 वर्ष झाले रॉकस्टारला आणि 15-20 वेळा बघून सुद्धा झाला, पण रॉकस्टारची क्रेज आजही कायम आहे. का? एवढं काय दडलंय मूवीमध्ये? त्याचं कारण असं मित्रांनो की रॉकस्टारची स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग, हार्टब्रेक, मूवीमध्ये असणारे 13 सॉन्ग आणि त्या प्रत्येक सॉन्गची वेगळी स्टोरी. पण या व्हिडिओनंतर तुम्ही आजपर्यंत पाहिला रॉकस्टार आणि तुम्ही इथून पुढे पाहणार आहात तो रॉकस्टार तुम्हाला 100% वेगळा जाणवणार. तर चला सुरू करतो माझा पहिला युट्यूब व्हिडिओ आणि माझा पहिला आवडता मूवी रॉकस्टार. नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि तुम्ही बघताय पिक्चर. जेम मॉरिसन 1960-70च्या दशकात गाजलेला अमेरिकन गायक. जनार्दन जाखड, जिम मॉरिसन. जॉर्डनचा खूप मोठा स्टार जेम मॉरिसन बनण्यापासून सुरू झालेला प्रवास मुझे नहीं बनना बड़ा, मेरा दिल नहीं टूटना चाहिए. इथपर्यंत कसा येऊन पोहोचतो हे मी एका मिनिटामध्ये अगोदर क्लिअर करतो. जॉर्डन खटानाभाईंना विचारतो की मला मोठा स्टार बनायचंय तर मी काय करू. मैं बहुत मेहनत करूँ तो खटाना भाई. तेव्हा खटानाभाई सांगतात की मेहनत तो गधा भी करता है. संगीतकार, गायक, आर्टिस्ट, पेंटर, राइटर, एक ऐसी चीज है जो इन सब में कॉमन मिलेगी. मग जॉर्डन क्युरियस होऊन विचारतो की काय. तेव्हा खटानाभाई सांगतात की दुख, दर्द, आंसू. आणि दुसऱ्या एका सीन मध्ये खटानाभाई बोलतात टूटे हुए दिल से ही संगीत निकलता है. आणि सेम गोष्ट ए दिल है मुश्किल मध्ये अनुष्का शर्मा रणबीर कपूरला म्हणते. मेरी जान, सुर पकड़ने को गाना नहीं कहते. तुम्हारी आवाज में दर्द और मोहब्बत का नामो निशान ही नहीं था. रॉकस्टार आणि ए दिल है मुश्किल या दोन्ही मूवी इम्तियाज अलीच्याच. जब दिल की लगती है ना तब आती है झंकार. रॉकस्टार मध्ये जॉर्डनला एक गोष्ट कन्फर्म झाली होती की मोठा स्टार बनायचा असेल तर दिल तुटणं जरुरी आहे. आणि मग जॉर्डन दिल तोडण्यासाठी वेगवेगळे कारण शोधायला लागतो. मग जॉर्डनला दिसते पूर्ण कॉलेजची क्रश हीर. दिल तोड़ने की मशीन है ये. त्यानंतर परत जॉर्डन कडून प्रपोज, आई लव यू. हीर कडून रिजेक्शन, Just get lost now. परत जॉर्डन कडून कन्फेशन, और रियल में सॉरी. पिक्चरचं सबस्क्रिप्शन. ये क्या बात करता है यार. पण त्या कन्फेशन नंतर हीर आणि जॉर्डन जवळ यायला लागतात आणि त्यांची मैत्री वाढू लागते. यानंतर हीरचं लग्न होतं आणि जॉर्डन सुद्धा मोठा स्टार बनण्याच्या स्वप्नावरती फोकस करायला लागतो. पण एका बाजूला हीर बद्दल त्याचं प्रेम सुद्धा जागं व्हायला लागतं. अगोदर सिंगर बनण्यासाठी दिल तोडायला तयार होता, पण आता दिल जोडण्यासाठी संगीत सोबत खेळायला तयार होतो. जिम मॉरिसन बनना है कि नहीं? बनता हूं ना खटाना भाई. कब बनता? एका सीन मध्ये जॉर्डन हीरला म्हणतो की गिटार जैसी है तो. पण हीर जेव्हा हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा तीच गिटार जळताना दाखवण्यात आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हीर जेव्हा हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा जॉर्डन खटानाभाईला बोलतो की मुझे नहीं बनना बड़ा, मेरा दिल नहीं टूटना चाहिए खटाना भाई. मग प्रश्न पडतो महत्वाचं काय, संगीत महत्वाचं का हीर महत्वाची. मूवीमध्ये 13 आयकॉनिक सॉन्ग आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे गाणे एकाच व्यक्तीने लिहिलेत, इर्शाद कामिल. आणि या 13 गाण्यांपैकी मोस्ट ऑफ गाणे गायलेत मोहित चव्हाण यांनी. मूवीमध्ये प्रत्येक सॉन्गची एक वेगळी स्टोरी आहे. हवा हवा राणी हवा हे गाणं चेक रिपब्लिकच्या द 12 डान्सिंग प्रिन्सेस या कथेशी संबंधित आहे. राणी हवा एका राज्याची राणी रोज रात्री 12 वाजता 12 चपलांचे जोड घेऊन गायब व्हायची पानी फिर न दो ग्यारह आणि कोणाला पत्ताही लागायचा नाही. राजा का चढ़ गया पारा खबरी को पास पुकार पण एके दिवशी ही गोष्ट राजाला समजते आणि राजा आपल्या खबरीला राणीच्या पाठीमागे लावतो. तेव्हा समजतं की दोजख में जाते देखा दोजक म्हणजे पाताळात जाते राक्षसांसोबत डान्स करण्यासाठी. त्यानंतर राजा राणीला कैद करतो. सोने की दीवारें जरी भिंती सोन्याच्या असल्या तरी राणी मात्र खुश नव्हती. मग जमीन फाडून राक्षस येतो आणि राणीला कायमचं पाताळात घेऊन जातो जिथे राणी खुश असते. नादान परिंदे या गाण्यामध्ये एक लाईन आहे. कागारे मोरी इतनी अरज ही लाईन लिहिली होती बाबा फरीद यांनी, जे महान सूफी संत होते आणि पंजाबी कवी होते. त्यांचे शब्द श्लोक श्री गुरु ग्रंथ साहिबजी मध्ये सुद्धा बघायला मिळतात. 93व्या वर्षी जेव्हा बाबा फरीद यांच्या शरीरामध्ये ताकद नव्हती तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कावळे जमा झाले. तेव्हा त्यांनी कावळ्यांना उद्देशून एक लाईन लिहिली. भाइयों ना दो ना मोह प्रिया क्या मिला माझ्या शरीरावरचे सगळे मांस खा पण माझे डोळे मात्र राहते, कारण यामध्ये माझ्या पियाची म्हणजे ईश्वराच्या मिलनाची आस बाकी आहे. या लाईनचा वापर यापूर्वी 1957च्या पेइंग गेस्ट मूवीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो माँ, दो नैना मत खाइयो, मोहितिया मिलन किया. विशेष म्हणजे नादान परिंदे गाणं शूट करताना तुमचा ड्रमचा साऊंड यूज करण्यात आलेला आहे, कारण तोपर्यंत गाणं रेकॉर्डच करण्यात आलेलं नव्हतं. हा शब्द कुराणमधून घेण्यात आलेला आहे आणि याचा अर्थ असा आहे की ईश्वराने म्हणलं हो आणि झालं. हीच गोष्ट बायबल, ऋग्वेद यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेली आहे. इम्तियाज अलीच्या मूवीमध्ये एक गोष्ट खूप कॉमन असते. जर एखादं कॅरेक्टर इमोशनल झालं तर ते काही ना काही खायला चालू करतं. जसं की रॉकस्टार मध्ये रणवीर कपूर, जब वी मेट मध्ये करीना कपूर, जब हॅरी मेट सेजल मध्ये शाहरुख खान, तमाशामध्ये रणवीर कपूर, हायवे मध्ये आलिया भट्ट, मूवीमध्ये पद्मभूषण उस्ताद जमील खान यांचे कॅरेक्टर प्ले केले शम्मी कपूर यांनी. शम्मी कपूर म्हणजे रणवीर कपूरचे चुलत आजोबा आणि राज कपूर यांचे सख्खे भाऊ. रॉकस्टार हा शम्मी कपूर यांचा शेवटचा मूवी आणि हा माझा पहिला YouTube व्हिडिओ. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंटचं उत्तर नक्की देईन.